नेवासा शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ व प्राइम्स हॉस्पिटलचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न। नेवासा शहरात आज जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। यानंतर नेवासा फाटा येथील लोखंडे पाटील यांची प्राइम्स हॉस्पिटल व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुविधा सुरू करण्यात आली। याप्रसंगी पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी नेवासा शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, नवीन घाट, मधमेश्वर बंधाऱ्याचे पुनर्विजीवीकरण अशा अनेक योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात येतील अशी घोषणा केली। नेवासा तालुक्यात प्रथमच हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मान्यता मिळाल्यामुळे गरीब व गरजू जनतेसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार तसेच डायलिसिस केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहे। कार्यक्रमात लोखंडे कुटुंबियांनी पालकमंत्र्यांचा सन्मान केला। व्यासपीठावर आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, हबप उद्धव महाराज मंडलिक, नंदकिशोर महाराज खरात, नितीन दिनकर, किसनराव गडाख, ऋषिकेश शेटे, डॉक्टर बाळासाहेब कोलते, डॉक्टर करण घुले, भाजप व कृषी परिषदेचे विविध पदाधिकारी तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेवासा शहराच्या प्रगतीच्या दिशेने आजचा दिवस मोलाचा ठरला असून शासनाच्या योजनांचा लाभ आता अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचणार आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।